नमस्कार, मी रंजना. माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पालकच्या भाजीचा सूप बघणार आहोत. इथे मी पालकची पानं स्वच्छ धुवून घेतलेत. असं पालकचं सूप आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतो, पौष्टिक असतो. आपल्या तोंडाला जर चव नसेल तर पालकच्या भाजीचं सूप करून प्यायल्यानंतर आपल्या तोंडाला चव येते. तर आता आपण सुरुवात करूया. ही पालकची पानं मी अशी मोठ्या आकारामध्ये कापून घेते. मी एक टोमॅटो घेते. थंडीच्या दिवसामध्ये पालकचा सूप प्यायला खूप छान लागतो आणि चांगलाही असतो. कढई गरम करायला ठेवले. एक ग्लास पाणी ओतायचं. ही पालकची भाजी कापली ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. एक उकळी येऊन द्यायची भाजीला. भाजी थोडी नरम झाली की मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. आपण एक मिरची टाकायची, अद्रकचा तुकडा टाकायचा. एक उकळी आले, 2 मिनिटं असंच उकळू द्यायचं. भाजी आपली चांगली नरम होईल, मऊ होईल. थंड झाले की आपण मिक्सरमध्ये मी वाटून घेते. कढई गरम करायला ठेवले. 1 चमचा तेल टाकते. तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरी चालेल. अर्धा चमचा मोहरी टाकते. अर्धा चमचा जिरं टाकते. मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकायचा. कांदा आपण खरपूस भाजून घ्यायचा. एक चमचा गव्हाचं पीठ टाकते. पालकच्या सूपला दाटसरपणा येण्यासाठी 1 चमचा गव्हाचं पीठ टाकून भाजून घ्यायचं. हे पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. कांदा आपला भाजून झाला आहे. मिक्सरमध्ये पालकची भाजी बारीक करून घेतलेली ते टाकते मी. पाणी शिजवलेलं पाणी टाकते. तुम्हाला पातळ घट्ट कसं लागेल तसं तुम्ही पाणी घ्या. आता हे चांगलं 2 मिनिटं उकळू द्यायचं. असा पालकचा सूप खूप छान लागतो, चवीला स्वादिष्ट असतो. आपल्या तोंडाला जर चव नसेल तर तोंडाला चव येते. तुम्ही करून बघा. असा साधा आणि सोपा आहे. घरगुती साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये आपलं पालकचं सूप तयार होतं. 2 मिनिटं आता उकळी येऊ द्यायची. चवीपुरतं मीठ टाकूया. बघा 2 मिनिटं उकळी येऊ दिली मी. आपलं पालकचं सूप तयार झाले. माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मी आता बाउलमध्ये काढून दाखवते तुम्हाला. पालकचं सूप आपलं तयार झालं आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. किती छान दिसतंय पालकचं सूप.